सकाळी उठल्यावर आरशासमोर जेव्हा दात घासत असता तेव्हा विचारायचं की आय रेलेव्हंट टुडे. आय रेलेव्हंट टुडेचा अर्थ असा आहे की मी काय करतो ते कंपनीला युजफुल आहे का किंवा क्लायंटला युजफुल आहे का, आणि ह्याचं उत्तर नाही असं असेल तर तुमचा जबाब नक्की का. सॉफ्ट स्किलचं महत्त्व म्हणजे तुम्हाला जर व्यक्तच होता आलं नाही, म्हणजे बोलता आलं नाही किंवा लिहिता आलं नाही, तर तुमच्या ज्ञानाचा उपयोग काय. तर हे अतिशय इसेन्शियल आहे. खरं तर हे शालेय स्तरावर विकसित झालं पाहिजे. 21व्या शतकात सगळा मार्केटिंगचा जमाना आहे. त्यामुळे जी व्यक्ती व्यक्तच होऊ शकत नाही, तुमच्या मनात हजार आयडियाज आहेत, भावना आहेत, पण तुम्हाला जर व्यक्त होता येत नसेल तर तुमचं 21व्या शतकात काही होणार नाही. तर माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही कार्यानुभव घेतला पाहिजे. तुम्ही जर वर्क एक्सपिरियन्स घेतला आणि मी म्हणेन की किमान 3 ते 5 वर्ष घ्या, जग कसं चालतं हे समजून घ्या. की ज्यांना उद्योजक व्हायचंय त्यांनी टप्प्याटप्प्याने सुरुवात करावी. मी उद्योजक आहे म्हणजे एका दिवसात तू मुकेश अंबानी होणार नाही. तर भन्नाट आयडिया आहे, पण ती मार्केटला हवी आहे का, याचं मार्केट रिसर्चच कोणी करत नाही. हे तुम्ही करा, 10 लोकांना भेटा, त्यांना विचारा की हे असं असं प्रॉडक्ट दिलं तर तुम्ही वापराल का, असं आहे ना ते. बरोबर. नमस्कार. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक विशेष व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचा 40 वर्षाचा IT क्षेत्रातला अनुभव आहे आणि ज्यांनी 60पेक्षा अधिक IT, ऑटोमेशन आणि AIवर पुस्तके लिहिली आहेत. असे विशेष व्यक्तिमत्व आपल्या पॉडकास्टमध्ये आज आलेले आहे. मी त्यांचं स्वागत करू इच्छितो. डॉक्टर दीपक शिकारपूर सर. नमस्कार. तर सरांसोबत आज आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. विशेषतः AI, ऑटोमेशन आणि IT फ्रेशर स्टुडंटसाठी ज्या संधी आहेत त्यांविषयी मी सरांशी गप्पा मारणार आहे. तर सर, थोडक्यात मला विचारायचं आहे की आता AI आणि ऑटोमेशन या क्षेत्राचा खूप बूम आहे, तर तुम्ही विशेषतः स्टुडंटला काय सल्ला द्याल याविषयी? ह्याच्यात स्टुडंट म्हणजे कोण हे पहिल्यांदा डिफाईन करायला हवं. कारण आपल्याकडं मी स्टुडंट हा शब्द मला आवडत नाही, त्याच्याऐवजी लर्नर हा शब्द बरोबर आहे. कारण लर्नर ही अशी व्यक्ती असते की ती सतत शिकत असते. आणि 21व्या शतकात अमर्याद संधी आहेत, फक्त अशा व्यक्तीला आहेत की ज्या व्यक्तीला सध्या जी गरज आहे त्यानुसार स्वतःचं व्यक्तिमत्व बनवून कौशल्य प्राप्त करून त्या ठिकाणी जाणं. आणि यासाठी आपल्याला 20व्या शतकातल्या गोष्टी विसरून जायला हवा. कुठली गोष्ट तर पदवी म्हणजे सर्वस्व नव्हे. आपण कुठल्या तरी कॉलेजला ॲडमिशन घेतो, मग पदवी मिळवतो आणि मग आपल्याला वाटतं की आता आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे. तर हे 21व्या शतकात शक्य नाही, हे 20व्या शतकात शक्य होतं. पण 21व्या शतकाचे नियम वेगळे आहेत. इथल्या उद्योगाला सध्या रेडी मटेरियल पाहिजे, त्यांना ट्रेन करायची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळं आपलं रोजगारक्षम व्यक्तिमत्व बनवणं हे लर्नरनी म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःवरच ते घेतलं पाहिजे. आपली महाविद्यालयं त्याच्यात मदत करतील, पण ती मर्यादित स्वरूपात, कारण त्यांचं काम अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवणं आणि परीक्षा घेणं वगैरे अशा गोष्टी असतात. पण शेवटी जर आपल्याला करिअर हवं असेल तर तुम्हालाच कष्ट करायला लागतील. आणि करिअरसाठी लागणारं, आता मी खूप वर्ष ह्या क्षेत्रात आहे आणि मी ह्याच्यावर अभ्यास पण केला. मी अनेक विद्यापीठांच्या विद्या परिषदेवर म्हणजे अकॅडमिक काउन्सिलवर आहे. आणि मग मी ह्या फॉर्मल एज्युकेशन सिस्टीमचा जवळून अभ्यास करून अशा निष्कर्षाप्रत आलेलो आहे की जर आपल्याला करिअर करायचं असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता आहे. त्यातली पहिली गोष्ट ही पदवी, त्याला पर्याय नाही. म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या कोर्सला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे तिथं चांगल्या मार्कांनी म्हणजे मिनिमम फर्स्ट क्लास हे महत्त्वाचं आहे. पण त्यांनी तुम्ही 33%च यशाच्या जवळ जातात. पुढची 33% जी आहे ती कौशल्याची. त्याच्यातसुद्धा स्किल्समध्ये 2 भाग आहेत, सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स. तर सॉफ्ट स्किल्समध्ये मी रेकमेंड करतो की इंग्लिश हे आलंच पाहिजे चांगलं तुम्हाला, आणि कुठलंही स्किल हे सर्टिफाईड पाहिजे. आता इंग्लिशमध्ये जर तुम्ही विचार केला तर युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजचं एक बिझनेस इंग्लिश सर्टिफिकेशन आहे ज्याला बेक म्हणतात. तर हे बेक सर्टिफाईड तुमच्याकडं इंग्लिश नॉलेज असलं पाहिजे. आणि परदेशी भाषा तुम्ही शिकल्या पाहिजेत. आणि त्याच्यात मी प्रामुख्याने जॅपनीज, जर्मनचा उल्लेख करीन. जर आपण मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक वगैरे इंजिनियर असाल तर जर्मन भाषा तुम्हाला नक्कीच पुढं घेऊन जाईल. आणि जपान हा एक उगवत्या सूर्याचा देश आहे, पूर्वेकडं आहे. आणि जपानचं सरासरी आयुर्मान 80हून जास्त आहे आणि भारताचं सरासरी आयुर्मान 20च्या आसपास आहे. आणि जपान गेले 20 वर्ष निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथला झगडतो आहे. त्यामुळे तिथं तरुण पिढी ही जवळजवळ नाही असं मी समजा. आणि त्यांचा भारतीयांवर खूप विश्वास आहे. आणि बहुतांश जपान्यांना मधुमेह झाला आहे, त्यामुळे त्या देशाचं धोरण आहे चीनी कम. त्यांना चीनी लोक नको आहेत.
त्यांना भारतीय लोक हवेत. फक्त हा मुद्दा आहे तो भाषेचा. तुम्हाला जपानी भाषा यायला पाहिजे, त्याच्या लेव्हल्स असतात. N5 ही बेसिक लेवल, मग N4 N3. जर तुम्ही N3 सर्टिफाय झालात जपानी शिकून तर तुम्हाला करिअरच्या अमर्याद संधी जपानमध्ये आहेत. आणि फक्त जपानमध्ये असं नाही, जिथं जॅपनीज MNCs आहेत, तर पुण्यात एक 10-12 MNCs आहेत, पण ज्या जॅपनीज आहेत तिथं तुम्ही आपलं करिअर करू शकता. आता हा झाला 66% भाग. मग उरलेले 33% काय, तर त्याला कार्यानुभव म्हणतात, वर्क एक्सपिरियन्स. आणि यासाठी विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक कालावधीतच इंटर्नशिप्स करायची मानसिकता बाळगली पाहिजे. म्हणजे जर आपला 4 वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर किमान 4 इंटर्नशिप्स तुमच्या झाल्या पाहिजे. आणि ह्या इंटर्नशिप्स तुम्ही गांभीर्याने घेतली पाहिजे. म्हणजे नुसतं एक सर्टिफिकेट अनुभवाचा याला अर्थ नाही, तुम्ही तिथं जाऊन काम केलं पाहिजे. आणि 4 वर्ष जर आपण म्हणालं तर 4 वेगवेगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये तुम्ही अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व चांगलं घडेल. आता हे सगळं झालं की मग तुम्ही म्हणू शकता की मला आता मी नोकरीला करायला तयार झालो आहे. आणि अशा पद्धतीचं मार्केटिंग जर तुम्ही केलं, मग लिंक्डइन, सोशल मीडियाचा वापर करा, तिथं एंडोर्समेंट घ्या, तिथं आर्टिकल्स लिहा ब्लॉगवर. आणि जर आपण टेक्नॉलॉजीचा विचार करत असाल तर GitHub म्हणून एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तिथं तुम्ही तुमचे सोर्स कोड्स ठेवू शकता. आणि मग इंडस्ट्री मेंटॉर्स तुमचे GitHubवर जाऊन सोर्स कोड बघतील आणि त्यांना जर आवडले तर तेवढ्याच बेसिसवर तुमचं प्लेसमेंट पण होऊ शकतं. तर हे असं सगळं विश्व आहे. नाही, नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंटर्नशिपला महत्त्व दिलं गेलंच पाहिजे. पण माझा एक प्रश्न आहे की आता जसं सर्व इंडस्ट्रीमध्ये AI हा एकच शब्द वापरला जातो आहे, तर या इंटर्नशिपला AI बेस्ड इंटर्नशिप करायला पाहिजे किंवा AIचे असे कुठले स्किल आत्मसात करायला पाहिजे जे फ्रेशरला जॉबसाठी अधिक जवळ नेतील? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात म्हणजे त्याचा अभ्यास मी केलेला आहे. मी जवळजवळ 6 पुस्तकं लिहिलेली आहेत. ॲक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तत्त्व काय आहे की यंत्राकडून मानवाचं काम करून घ्यायचं. तर हे प्रयत्न अनेक वर्ष सुरू होते. आणि AIचा बॅकबोन आहे तो डेटा सायन्सचा. आणि डेटा सायन्स म्हणजे डेटा कलेक्शन, मग नंतर ॲनालिटिक्स म्हणून एक ब्रँच आहे. आणि मग ते ॲनालिटिक्स करून त्याचे पॅटर्न्स तयार केले जातात आणि मग ते लोकांपुढं सादर करण्यासाठी चॅटबॉट्स असतात. तर अनेक प्रकारचे चॅटबॉट्स आहेत. आता AI चॅटबॉट्स वापरणं ही एक कला आहे आणि त्याला एक नाव आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आणि प्रॉम्प्टिंग म्हणजे काय, तर आपण काय प्रकारे प्रश्न विचारला की AI कडनं उत्तर मिळेल. तर हे शिकलं पाहिजे, सर्वांनी शिकलं पाहिजे. आता तू म्हणालास AIमध्ये AIमध्ये करिअर भरपूर आहे. AIमध्ये तुम्ही जर प्रॉम्प्ट इंजिनिअर झालात तर अनेक उद्योगांना अशा स्मार्ट AI युजर्सची गरज आहे की जे तुम्हाला चांगला आउटपुट मिळवून देऊ शकतील. AI बरोबरच डोमेन नॉलेज पण महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसता मी पदवीधर झालो, काहीतरी कोर्सेस केले, पण मला काही येत काही नाही असं काही नाही. तुम्हाला एका डोमेनचं नॉलेज पाहिजे. आता ही डोमेन्स कुठली, आता इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमधलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, किंवा फिनटेक आहे, किंवा अगदी एडटेक पण आहे, किंवा अजून एक वाढणारं क्षेत्र आहे ते म्हणजे आरोग्याचं, हेल्थ टेक. तर अशा कुठल्या तरी डोमेनमध्ये पण तुम्हाला ज्ञान असलं की मग AI त्याच्यावर मुलाम्याचं काम करतं. म्हणजे असं समजा की करिअरच्या राईस प्लेटमधली AI ही स्वीट डिश आहे, पण ती बेसिक नाही आहे. तुम्हाला बाकी गोष्टी सगळ्या यायला पाहिजेत. बरोबर. तर आता बरेचसे आपण बघत आहोत पुणे किंवा महाराष्ट्रात किंवा रादर इंडियामध्येच बरेचसे स्किल अभावी ले ऑफ खूप होत आहेत. तर विद्यार्थ्यांनी किंवा जॉब होल्डर्स यांनी असं काय करायला पाहिजे की त्यांचे जॉब सिक्युअर राहतील? आता ह्या विषयावर पण मी खूप अभ्यास केला. मी एक पोर्टल चालवतो itcareercounseling.com. गेले 10 वर्षात मी हजारो लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे, म्हणजे मुलामुलींचं. आता माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आलेली आहे, कारण मी अनेक HR हेड्सना पण भेटलो. तर एक गोष्ट जी विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की तुमची मनोवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड ही महत्त्वाची आहे. मिळून मिसळून राहणं, लोकांना मदत करणं, भांडणं न करणं आणि आपलं व्यक्तिमत्व प्लेझंट ठेवणं. म्हणजे तुम्ही त्या ऑफिसमध्ये गेल्यावर लोकांना वाटलं पाहिजे की एक चांगली व्यक्ती आली. एखाद्या व्यक्तीला जर काही समस्या असेल तर तुम्ही सोडवा. ती व्यक्ती म्हणाली की मला आज जमत नाही तर त्याचं काम करा. म्हणजे मी ह्याच्या एक्झॅक्टली उलटं व्यक्तिमत्व मी बघतो. पॉलिटिकल वागणं, मग दुसऱ्याने काम केलेलं मीच केलं असं सांगणं. अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर तुम्ही हवेहवेसे वाटणार नाही. आणि हे असं ॲटिट्यूडचा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की जर तुमची ॲटिट्यूड चांगली असेल, तुम्ही टीम प्लेयर असाल आणि सर्वांना तुम्ही हवेहवेसे असाल, तर तुम्हाला काढायचं सुद्धा HR हेडला त्याला वाटेल की नको बाबा, या व्यक्तीला नको काढायला.
आणि जर अशा पद्धतीत तुम्हाला जर काढलं गेलं तर तुमचे इतर लोक तुम्हाला मदत करतील नोकऱ्या मिळवायला. असे पण मी उदाहरणं बघितलेली आहे. आता ही ॲटिट्यूड डेव्हलप कशी करायची, कारण ह्याचं काही ट्रेनिंग कुठे मिळत नाही. आता ही तुम्ही स्वतःलाच विचारायचं की मी असं कसं करणार. त्याच्यात पूर्वी उत्तर होतं की जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमधले असाल तर तुम्हाला शेअरिंग करणं, लोकांशी वागणं, शेअर करणं हे सगळं माहिती असतं. पण दुर्दैवाने आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत आणि मग तुम्ही एकलकोंड्या स्वभावाचे असाल तर मग तुम्ही अशा कॅटेगरीमध्ये बसत नाही. आता हे उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे, पण दुर्दैवाने कोविडची कशी व्हॅक्सिन आहे तशी ॲटिट्यूडची व्हॅक्सिन नाही आहे की एक इंजेक्शन घेतलं आणि माझी मनोवृत्ती बदलली. हे स्वतः तुम्हीच ह्याच्यावर काम करायला लागतं. आणि जर अशा पद्धतीचे जर तुम्ही मनोवृत्तीचे असाल तर तुमचा जॉब टिकतो. आता हा झाला सॉफ्ट प्रश्न. हार्डचा प्रश्न आहे तो स्किलवरच आहे. बरोबर. माझं म्हणणं आहे की जर तुम्ही IT प्रोफेशनमध्ये असाल तर तुम्ही सकाळी उठल्यावर आरशासमोर जेव्हा दात घासत असता तेव्हा विचारायचं की ॲम आय रेलेव्हंट टुडे. ॲम आय रेलेव्हंट टुडेचा अर्थ असा आहे की मी काय करतो ते कंपनीला युजफुल आहे का किंवा क्लायंटला युजफुल आहे का. आणि ह्याचं उत्तर नाही असं असेल तर तुमचा जॉब नक्की जाणार. कारण असं पूर्वी कसं होतं की लोकांना काढलं जात नसे. आता मी टाटा उद्योगात अनेक वर्ष काम केलं. तिथं हायर अँड फायर हे कल्चर नव्हतं. आता काय माहिती नाही, पण आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. एखादी व्यक्ती जर वाटली क्लायंटला आणि प्रोजेक्ट मॅनेजरला की याचा काही उपयोग नाही आपल्याला, तर त्याला ते स्पष्ट सांगतात की तू आता येऊ नकोस. बरोबर. आता ह्याच्यावर जबाबदारी कोणाची आहे? स्वतः. तुमच्या स्वतःची नाही. तुम्ही रोजगारक्षम व्हा, तुम्ही तुमची ॲटिट्यूड वाढवा की मग तुम्हाला कायमच तुम्ही डिमांडमध्ये राहाल. अजून एक प्रश्न आहे सर, जो विद्यार्थी म्हणजे आता तुम्ही मागच्या उत्तरात ते ऑलरेडी सांगितलेलं आहे की सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल म्हणजे टेक्निकल स्किलला मुलं जास्त महत्त्व देत आहेत आणि सॉफ्ट स्किलला थोडं निग्लेक्ट करत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो इव्हॅल्युएशन प्रोसेस किंवा इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये खूप टेक्निकली साऊंड असलेले लोकंसुद्धा मागे राहत आहेत. तर तुम्ही यांना सॉफ्ट स्किलचं महत्त्व कशा पद्धतीने सांगाल? सॉफ्ट स्किलचं महत्त्व म्हणजे तुम्हाला जर व्यक्तच होता आलं नाही, म्हणजे बोलता आलं नाही किंवा लिहिता आलं नाही तर तुमच्या ज्ञानाचा उपयोग काय. तर हे अतिशय इसेन्शियल आहे. खरं तर हे शालेय स्तरावर विकसित झालं पाहिजे. आणि एखादी व्यक्ती जेव्हा इंटरव्ह्यूला, मी अनेक इंटरव्ह्यू पण घेतलेत, ज्याला बोलता येत नाही त्याच्यात काहीतरी त्याच्यात वैगुण्य आहे. आणि आजकालचा जमाना 21व्या शतकात सगळा मार्केटिंगचा जमाना आहे. त्यामुळे जी व्यक्ती व्यक्तच होऊ शकत नाही, तुमच्या मनात हजार आयडियाज आहेत, भावना आहेत, पण तुम्हाला जर व्यक्त होता येत नसेल तर तुमचं 21व्या शतकात काही होणार नाही. आणि ह्याच्यावर पण प्रत्येकाला काम करायला लागतं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो. अमिताभ बच्चन या व्यक्तीचं सुरुवातीच्या काळात त्यांना खूप प्रॉब्लेम आले होते. त्यांचे पिक्चर फ्लॉप झाले आणि मग त्यांना कळत नव्हतं की काय करावं. मग त्यांनी स्वतःच सांगितलं होतं की ते स्वतःशीच बोलायचे. आणि मग त्यांना त्या सराव करून त्यांना ती स्टाईल सापडली. आणि मी तुम्हाला ह्या अमिताभ बच्चन या व्यक्तीचा एक अनुभव सांगतो. म्हणजे मी त्यांना आयुष्यात पहिल्यांदा 87 साली भेटलो. मी ब्लू डायमंड हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथल्या टॉयलेटमध्ये आमची भेट झाली. आणि मग ते टॉयलेट थोडं क्रॅम्प्ड होतं, म्हणून मी त्यांना म्हणालो की सर ये टॉयलेट बहुत क्रॅम्प्ड आहे. मग तेव्हा ते म्हणाले की वो टॉयलेट सही आहे, हम लोग बडे आहे. आमच्या दोघांची हाईट सेम आहे, 6.25 फूट. आणि मग मी त्यांना म्हटलं असं कसं म्हणता तुम्ही, यू आर टाल डार्क अँड हँडसम. ते म्हटले ऐसा नाही. मग त्यांनी मला विचारलं आपका नाम क्या है. मग म्हणाले दीपक जी, मुझे इंडस्ट्री ने बिगिनिंग में रिजेक्ट किया था. आता आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की त्यांनी ऑल इंडिया रेडिओला जॉबसाठी अप्लाय केलं होतं. तर त्यांचा आवाज खर्जातला आहे म्हणून त्याला रिजेक्ट केलं गेलं. अरे बाप. आता तुम्ही लक्षात घ्या की कष्ट करून आणि मेहनत करून त्यांनी ह्या सगळ्यावर मात केली. आता सर्व तुमचे पॉडकास्ट ऐकणाऱ्या पण सगळ्यांना हाच संदेश आहे की जी गोष्ट बिग बीनी केली, मेहनत करून सगळ्यावर मात केली. आणि त्यांच्या आयुष्यात नंतर अजून एक टप्पा आला, जेव्हा ते मिस वर्ल्ड कॉन्टेस्टमध्ये फायनान्शियल लॉसेस झाले, तेव्हा तर बँका त्यांच्या हात धुवून मागा लागल्या होत्या. तेव्हा त्यांनी KBC करून ह्या सगळ्यातनं ते बाहेर पडले. बरोबर. त्यामुळं जे त्यांच्या आयुष्यात ज्यांनी त्यांच्याकडनं तुम्हाला दोन गोष्टी शिकायला पाहिजेत की जे तुम्हाला दैवी देणगी मिळालेली आहे त्याचं तुम्ही भांडवलात रूपांतर करा. म्हणजे त्यांच्याकडं आवाज आणि देहयष्टी ही दैवी असते, ती काय आपण प्रत्येकाची वेगळी असते. जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचं तुम्ही वापर करा, ते ॲसेटमध्ये कन्वर्ट करा. आणि त्यासाठी ढोर मेहनत करायला लागते. आणि मेहनतीला पर्याय नाही. जगात असे कुठलंही यश हे असं इन्स्टंट मिळत नाही. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करा. तुम्ही हा दंगल पिक्चर बघितला असेल
चांगला स्पोर्ट्समन जर टॉपचा व्हायचा असेल तर तुम्हाला 18 तास मेहनत करायला लागते. मेहनत करावीच लागते. आता हेच सगळं आजच्या तरुण पिढीने IT करिअरच्या बाबतीत पण तितकंच सत्य आहे. करायला पाहिजे. तुम्ही जर मेहनत करून स्किल्स वापरली, लोकांना मदत केली, वर्क एक्सपिरियन्स घेतला तर तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. बरोबर. तर मेहनतीला पर्याय नाही हे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना अतिशय आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न सर, आणि हा प्रश्न कदाचित तुम्हाला थोडा बालिश वाटू शकतो, कारण बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला सॅलरी एक्सपेक्टेशन ॲट पार आहे. म्हणजे त्यांची सॅलरी एक्सपेक्टेशन पहिल्या दिवशीपासून लाखत असते, 5 लाख 10 लाख सुरुवातच. तर अशा लोकांना अनुभव नसतानासुद्धा एवढं सॅलरी एक्सपेक्टेशन, तो एक त्यांचा माइंडसेट झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की IT कंपन्या जेव्हा सुरुवात करतात तेव्हा ॲज अ इंटर्न किंवा ॲज अ सुरुवातीला कमी सॅलरी देतात. तर या मुलांना तुम्ही कशा पद्धतीने एक संदेश द्याल की सुरुवात ही महत्त्वाची? आता इथं मी वैभव सूर्यवंशीचं उदाहरण देईन. ओके. आता तुम्ही वैभव सूर्यवंशीचं आत्ताचं बघताय, तो आता 15 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याने 2 वर्षापूर्वी IPL मध्ये प्रवेश केला होता, तेव्हा कितीतरी 10,000 वगैरे सुरुवात झाली होती. मग नंतर त्यांनी मेरिटवर प्रूव्ह केलं की तो हे आहे. आता जे वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत आहे तसंच आहे. तुम्ही IT कंपनीत मिळेल तो पगार घेऊन सुरू करा. आणि शेवटी IT कंपन्या पॅकेजेस कसं ठरवतात ते डिमांड सप्लायवर असतं. म्हणजे तुमची आर्थिक स्थिती एक असते आणि मग ह्या कौशल्याला डिमांड किती आहे त्याप्रमाणे तुमचा पगार सुरुवातीचा ठरतो. आणि पुढचं जे ग्रोथ होते किंवा तुमचा पगार वाढतो, पॅकेज वाढतं, हे तुम्ही तिथं काय करता, तुमची युटिलिटी व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर आहे. मी अमुक आहे, मला एवढा अनुभव आहे म्हणून एवढेच पैसे मिळायला पाहिजेत असं नाही. असं नाही. तर याच्यापुढे कुठलाही कॅन्डिडेट माझ्याकडे आला तर मी हे उदाहरण वैभव सूर्यवंशीचं नक्की देणार आहे, कारण ते खूप इफेक्टिव्ह आहे आणि आता आपण बघतोय की तो यशाच्या कुठल्या शिखरावर आहे आणि पूर्ण सुरुवात त्याची कशी झाली, सुरुवात कशी झाली ते सुरुवातच त्यांना समजावून सांगणं खूप जरुरी आहे. 2026-27ला सर आता बरेचसे ग्रॅज्युएट होत आहेत, त्यांना पुढच्या करिअरच्या संधी किंवा पुढच्या 5 वर्षात करिअर प्लॅनिंग कशी करायला हवी, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की आत्ता जे पास्ट आउट होऊन बाहेर येत आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेशन करावे किंवा काय करावं, त्यांचं कसं करिअर प्लॅनिंग करावं? एक तर तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. ओके. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आपल्याला काय चांगलं करता येतं, कारण विविध प्रकारचे जॉब्स आहेत. काही लोक टेक्निकल रायटर चांगले होऊ शकतात, ज्यांना प्रेझेंटेशन स्किल्स चांगली आहे ते सेल्समध्ये जाऊ शकतात, ज्यांना कोडिंग आणि टेक्निकल जॉब्समध्ये इंटरेस्ट आहे पण त्यांनी पायथॉन मशीन लर्निंग इंजिनियर होण्याकडे प्रयत्न करायला पाहिजे. पण या सगळ्याचं उत्तर मी आधी दिलं तेच आहे, सर्टिफाईड स्किल्स, वर्क एक्सपिरियन्स. आणि आता जर तुम्ही फक्त पदवीधर असाल तर पदव्युत्तर शिक्षण करण्यासाठी 2 वर्षाचा कोर्स करायची गरज नाही, तुम्ही सर्टिफाईड कोर्सेस करू शकता. 11 महिन्याचे कोर्सेस आहेत आणि अशा कोर्सेस बरोबर इंटर्नशिप असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. एक पुण्यात IT प्रणर म्हणून एक उद्योग आहे, त्यांची आकुर्डी आणि जंगली महाराज रोडवर केंद्र आहे. तर मी त्यांच्या ऑफिसला मागच्या आठवड्यात भेट दिली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये हे चांगलं मी बघितलं वातावरण. आणि IT प्रणरसारख्या कंपनीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि मग तिकडचे कोर्सेस विथ सर्टिफिकेशन स्किल्स आणि इंटर्नशिप हे सगळं जर कॉम्बिनेशन तुम्हाला कळलं तर 1 वर्षात तुम्हाला जॉब मिळू शकतो. नक्कीच नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मते विद्यार्थ्यांना खूप आवश्यक आहे, जे तुम्ही सांगितलं, जे गायडन्स दिलेलं आहे. एक सर महत्त्वाचा प्रश्न की आंतरप्रणर म्हणजे बरेचसे विद्यार्थी जे फ्रेशर आहे पण त्यांना आंतरप्रणरशिपला पण जायचं आहे, जॉब हा एक भाग, तर त्या लोकांसाठी तुम्ही कसं करिअर प्लॅनिंग करू काय त्याला एक सध्याचं नाव आहे स्टार्टअप. येस. हां, तर माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही कार्यानुभव घेतला पाहिजे. तुमच्या मनात कल्पना खूप चांगल्या आहेत पण तुम्ही जर वर्क एक्सपिरियन्स घेतला आणि मी म्हणेन की किमान 3 ते 5 वर्ष घ्या, जग कसं चालतं हे समजून घ्या. बरोबर. आणि अनेक मला असे पण टू बी स्टार्टअप आंतरप्रणर भेटतात, त्यांच्या कल्पना भन्नाट असतात पण त्यांना वास्तवात त्या अंमलात कशा आणायच्या हे माहिती नसतं. त्यासाठी तुम्हाला एक कळायला पाहिजे की टीम लागते.